एक महत्त्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातनं राजकीय आखाड्यातनं पाहायला मिळतेय। कोल्हापुरातील भाजपचे नेते समरजित घाटगेंनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून कमळ चिन्ह हटवलंय। समरजित घाटगे नाराज आहेत। त्यांनी आजच्या महायुतीच्या मेळाव्याला देखील दांडी मारली आहे। समरजित घाटगे लवकरच राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा रंगतीये। त्यामुळे समरजित घाटगे लवकरच हाती तुतारी घेणार असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जाईल। भाजपच्या पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा चेहरा म्हणून समरजित घाटगेंकडे पाहिलं जायचं, मात्र आता समरजित घाटगे भाजपचं कमळ सोडून हाती तुतारी घेण्याच्या तयारीत दिसतायत। त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरनं कमळ चिन्ह देखील हटवल्याचं पाहायला मिळालंय। आजच्या महायुतीच्या मेळाव्याला देखील त्यांनी दांडी मारली आहे समरजित घाटगे। त्यामुळे लवकरच राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा आता जोर धरतीये, त्याला बळ मिळताना पाहायला मिळतंय। नमस्कार, मी गिरीश निकम, साम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। या योजनेच्या मदतीसाठी, लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी आता हेल्पलाईन सरकारने सुरू केले। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून हेल्पलाईन करण्यात आलेली आहे। मदतीसाठी नंबर देखील देण्यात आलेला आहे। 9861717171 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री कार्यालयात हा हेल्पलाईन डेस्क असणार आहे। दररोज 50,000 तक्रारी सोडवता येणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी आता हेल्पलाईन देखील जो क्रमांक आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रीयवादी हेल्पलाईन यासाठीच खऱ्या अर्थाने बनवलेली आहे। आणि तुम्हाला माहिती आहे नंबर पण तसा लक्षात राहण्यासारखा आहे, 9861717171। त्याच्यावर 9861717171 हा नंबर तसा एकदा म्हणजे बाकीचे नंबर थोडेसे ऑड असतात, हा लक्षात राहण्यासारखा एकदा दोनदा थोडासा पाठ करण्याचा प्रयत्न केला तर 9861717171